महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अशोक लेलँड शोरूम जवळील जळीत इसम मृत्यू प्रकरणी अद्ययावत वस्तुस्थिती काय आहे? पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली माहिती। दिनांक 26/4/2026 रोजी शिवाजीनगर जुने शहर जिल्हा अकोला येथील रहिवासी श्री वेतन बबन शेळके व 28 वर्ष यांचा भाजल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली। सदर प्रकरणी पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथे आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे। प्रकरणाशी संबंधित काही समाज माध्यमांवर वस्तुस्थितीशी विसंगत व अपूर्ण माहिती असल्याचे निदर्शनास आल्यामुळे खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी सदर प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात येत आहे। सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशान्वये पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन मृताचे नातेवाईक व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे चौकशी केली। चौकशी दरम्यान रिधोरा रोड अकोला येथील एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा म्हणून प्राप्त झाला। दिनांक 26/4/2026 रोजी सायंकाळी मृतक चेतन बबन शेळके स्वतःच्या पांढऱ्या रंगाच्या एक्सेस गाडी क्रमांक MH27CD 5899 ने पेट्रोल पंपावर येऊन एका बॉटलमध्ये पेट्रोल खरेदी करून स्वतःचे ID द्वारे UPI पेमेंट केल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे। त्यानंतर त्याच दिवशी अंदाजे रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास मृताचे शरीर जळताना प्रथम दृष्टीस पडले। सदर घटनेची माहिती संबंधित गावाच्या पोलीस पाटील यांनी तातडीने कळवले की अर्ध्या तासापूर्वी एका इसमाने स्वतः पेटवून घेतले आहे। सदर माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन जुने शहर तसेच पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। मृतक चेतन शेळके हा जळत असताना त्यावेळी त्याचे वडील घटनास्थळी उपस्थित होते व त्यांनी आपल्या मुलास वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचे तसेच त्यास तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याचे प्रथमदर्शनी चौकशीमध्ये निष्पन्न होत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला येथून प्राप्त झालेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण भाजल्यामुळे झालेल्या आघातातून आलेला मृत्यू असे नमूद करण्यात आले आहे। आजपर्यंत संकलित झालेल्या संपूर्ण पुराव्यावरून असे निदर्शनास येते की घटनास्थळी मृतकाची दुचाकी आढळून आली असून त्यामधील डिक्कीत 1 लिटर क्षमतेच्या बाटलीत सुमारे 1/4 पेट्रोल मिळून आले आहे। सदर पेट्रोल मृतकाने रिधोरा रोड अकोलावरील पेट्रोल पंपावरून खरेदी केले असल्याचे तेथील सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते की तसेच घटनास्थळीवरील परिस्थिती, साक्षीदाराचे बयान, तात्पुरता शवविच्छेदन अहवाल व पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज यावरून घटनेचा घटनाक्रम पाहता सदर मृत्यू हा प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचे दिसून येते। सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला हे करीत आहेत। ज्या व्यक्तीने कोणताही पुरावा नसताना मयताच्या नातेवाईकाला स्वतः प्रवृत्त करून सदरची घटना ही खून असल्याचे भासवून स्वतःच्या फायद्यासाठी मृतकाच्या वडिलांचा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित करून समाजात भीती, दिशाभूल व दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला व निराधार उत्तर प्रसारित केले त्याचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित आहे। नागरिकांना नम्र आवाहन, सदर संवेदनशील प्रकरणाशी संबंधित कोणतीही अपूर्ण, एकांगी अथवा दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित न करता अधिकृत पोलीस सूत्रांकडून निर्गमित केलेल्या वस्तुनिष्ठ माहितीवरच विश्वास ठेवावा। कोणतीही खोटी, बनावट किंवा खळबळजनक माहिती जाणून-बुजून प्रसारित करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रचलित कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे माहितीपत्रक पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।